दिवसीय रॅली इथं पाटण तालुक्यातील मुख्य पाटण या ठिकाणातून लागलेली आहे। आपण पाहताय की इथं ट्रॅफिक जाम झालेला आहे, परंतु या रॅलीसाठी सर्वजण सहकार्य करतात। आपण पाहताय इथं रवी सरांचे सर असतील, श्रीमान सर असतील आणि आदर रोकडे सर असतील, हे सर्वजण बांधव भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतात। अतिशय महारॅली अशी आहे, परंतु शिस्तबद्ध आहे। आपल्या या रॅलीचा मार्ग कसा असणार, कशी मार्गस्थ होणार आहे, काय सांगाल? आंबेडकर स्मारकापासून निघालेली इतर रामापुरात मारुती मंदिराला वळसा घालून परत रिटर्न झेंडा चौकातून लायब्ररी चौक, सिद्धार्थ कॉलनी ते तहसीलदार कार्यालयाच्या तिथून कुंभारवाडा त्या गल्लीतून जुनी ग्रामपंचायतच्या मैदानामध्ये त्याचं विसर्जन होईल। आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता किती बंधू आपले बौद्ध म्हणजे सर्वच बंधू भगिनी किती याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, काय? आपण आव्हान केलेलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वच बंधूंनी प्रतिसाद आहे, अगदी 100% नक्कीच 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 धन्यवाद। आणि आपण पाहताय की आत्ताच रवीजी सोनवणे सरांनी अतिशय छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। पहा, अगदी नावाप्रमाणेची महारॅली आहे। आपण पाहताय इथं आपण पाहू शकता की इथं बॅनर दिसतो। अतिशय शिस्तबद्ध, जरी ट्रॅफिक जाम झालेला आहे तरी सुद्धा ही रॅली आपण पाहताय शिस्तबद्ध पद्धतीने येते। दया, क्षमा, शांतीचं प्रतीक असणारं महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, त्यासोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आपण पाहताय की विविध सूचना दिल्या जातात। नमस्कार, आणि आता आपण आहोत पाटण तालुक्यातील मारुती मंदिर चौक इथं। आपण पाहताय की ही रॅली आता वर्तुळ स्वरूपात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेली ही रॅली आता इथपर्यंत आलेली आहे। पहा, संविधान आमच्या हक्काचं, नाही कुणाचं बापाचं, भारतीय संविधान दिनाचा। मॅडम, कसा प्रतिसाद आहे? छान पैकी, एक नंबर। आलाय कुठून? येराडवरून। कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय बाबासाहेबांच्या संविधान दिनानिमित्त तुम्हा सर्वांना आर्थिक शुभेच्छा। तिथं भगिनी दिसतात, मॅडम काय सांगाल? संविधान जिवंत करण्याचं काम आणि आज देशाची परिस्थिती आहे ते बदलण्यासाठी आणि संविधानाच्या सन्मानासाठी अजूनही भारतीय नागरिक हे तत्पर आहे ते दाखवण्यासाठी हे प्रयोजन आहे। मॅडम, प्रतिसाद कसा आहे रॅलीचा? खूप छान प्रतिसाद आहे, कारण ही संविधान रॅली नवीनच आहे। आणि आता ही रॅली आपण पाहताय की झेंडा चौकामध्ये आलेली आहे। आपण संपूर्ण पाटण तालुक्यातून ही रॅली आपण कव्हर करतो, सतर्कतेने याचं लाईव्ह कव्हरेज करतोय। पहा, अगदी वायदंडे असतील, श्रावणी जोगे स्वतः संपादक सुद्धा आहेत, आणि हे संपूर्ण टीम सतर्क टीम काम करते। आपण पाहताय सर्वांच्या हातामध्ये संविधान आहे। आता आपल्या ह्या संविधान महारॅलीची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही आता तहसीलदार कार्यालयाजवळ गेल्यानंतर माननीय तहसीलदारांना एक सर्वांच्या वतीने निवेदन देतोय। त्या निवेदनामध्ये महिला आणि मुलींच्यावर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत त्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षा व्हाव्यात। सदर ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जाव्यात, लवकरात लवकर त्याचा निर्णय लावला जावा। इनाम वर्ग 6 च्या जमिनीबाबत अनेक ठिकाणी ह्या जमिनी धनदांडग्यांनी बळकावलेल्या आहेत। म्हणजे आताच आपण ताजं उदाहरण जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या मुलाचं नाव पण त्यामध्ये येतंय। तर अशा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत ज्या महारवतनाच्या इनामी जमीन आहेत त्या बळकावायचा प्रयत्न केला आहे। तर त्या जमिनी बळकावणाऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल करून त्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे। संविधानाची कोणी विटंबना केली किंवा संविधानाचा अवमान केला गेला तर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार या रॅलीच्या वतीनं देणार आहोत। सर्व आपण पाहताय की आज संविधान दिन, आणि कधी कधी काय होतं की संविधानाचा अर्थ, संविधानाचं महत्व काही लोकांना, काही अज्ञानी लोकांना अजूनही कळत नाही, शोकांतिका आहे।
महासंविधान रॅली इथं तहसीलदार ऑफिसच्या समोर येऊन थांबलेली आहे. थोड्याच वेळात आता हे बंधू भगिनी माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. संविधान निभार रॅली त्यानिमित्त आपल्याला विविध मागण्यांची मागणी केली आहे. याच्यावर पुढील विचार काय असेल? संविधानाला अनुसरून सर्व प्रकारच्या ज्या मागण्या आहेत कायदेशीर संविधानाला धरून त्याचा शासनाकडून अतिशय सकारात्मक विचार केला. तसेच सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता बाळदंडे, कॅमेरामन श्रावणी देवकेसह संतोष जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज, कॉटन.